नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत, तसंच घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. तर दुसरीकडे अजूनही अनेक भागात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नवी मुंबई, पनवेल, कल्याण, बदलापूर, शहापूर, रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं. दरम्यान या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. कुडाळ आणि सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. कुडाळमधील वेताळ, बांबर्डे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. जोरदार पावसामुळे रत्नागिरीच्या राजापूरमधील बाजारपेठेत पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे सर्वदूर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी मागजन बाजारपेठेत घुसलंय. पनवेलमधील अनेक परिसरात मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलं. तसंच अनेक वाहनं देखील पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. नवी मुंबईच्या सुकापूरमध्येही घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. अनेक कॉलन्यांमध्ये पाणी शिरल्यानं तळमजल्यावरील घरं पाण्याखाली गेली. नवी मुंबईतही मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. ठाण्याच्या शहापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. दरम्यान या पावसात 7 ते 8 वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलंय, तर दुसरीकडे मात्र अनेक भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. तुम्ही पुन्हा पहिल्यांदा मक्का पेरली, नंतर मोडली, त्याची बियाचे भाव एवढे काही होत नाही शेतीमध्ये. 1,500 रुपये महिना सुरू केला म्हणजे तर त्या 1,500 आपलं काही होत नाही. गॅसचे भाव 1100 रुपये, 1000 रुपये भाव आहे. तेलाचा डब्बा 2200 आहे. खताचे भाव 2000 गोणी खताची, त्याच्यात काही होत नाही आपल्या एवढ्या याच्यात. पहिल्याच पगारी आले नाहीत, ही पगार कधी यायची आता आपल्याला? 1,500 काय होतं आपलं? काहीच होत नाही ना. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान यावेळी ठाकरेंनी बांधावर जात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसंच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. आता ते घोषणा करतायत सगळं तुम्हाला घरपोच पैसे मिळणार. हे पैसे काय पहिल्याच पगारी बंद पडले नाही. पगारी कधी यायच्या साहेब आता? अरे पण 1,500 रुपये मिळणार ना 1,500 रुपयात काय होतं? गॅसचे भाव 1100 आहे, तर सगळं तेलाचा डब्बा 1600, 2200 ढोल पिटतात ते. काहीच होऊ शकत नाही त्याच्यावरी. सगळीकडे तर महिलांची गर्दी उसळले. येतच नाही त्या पगारी. खताचे बियाचे भाव किती भरपूर वाढले. कापशीला भाव नाही. आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल. कारण ज्यांनी काम केलं आहे 2 वर्षामध्ये, तुम्ही त्यांचं 2.5 वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं 2 वर्षाचं काम याचं तुलना करा आणि जनता तुलना करेल. आज एवढं मात्र खरं, जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते, गेटमधून बाहेर निघत नव्हते, ते शेतावर पोचले याचा आनंद आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे मात्र शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.